आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादा गटाचं चिन्ह घड्याळच राहणार। शरद पवार गटाची चिन्हाबाबतची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। घड्याळ चिन्ह स्थगित करण्याची पवार गटाची होती मागणी। पवारांची भेट घेऊन बाळासाहेब थोरात बैठकीसाठी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार। मवियाच्या जागावाटपाच्या चर्चेमध्ये काँग्रेसकडून थोडा समन्वय। आजच्या बैठकीला पटोले गैरहजर राहणार असल्याची माहिती। संजय राऊत मातोश्रीवर पोहोचले। थोड्याच वेळात मातोश्रीवर महत्त्वाची बैठक सुरू होणार। मातोश्रीवर जागांबाबत चर्चा करून विषय संपवून टाकू। महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत संजय राऊतांची माहिती। आमच्यामध्ये काही बेबनाव नाही, चर्चा सुरू आहे। उलट माहितीमध्ये आणखी वाईट परिस्थिती। पवारांच्या भेटीनंतर थोरातांची प्रतिक्रिया। येत्या 2 दिवसांमध्ये बऱ्याच घडामोडी घडतील, विशेषतः भाजपमध्ये घडामोडी घडताना दिसतील, रोहित पवारांचं वक्तव्य। पुण्यामधल्या खेड शहापूर परिसरामध्ये खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त। सत्ताधारी आमदाराची गाडी असल्याची प्राथमिक माहिती। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नाकाबंदी। पोलिसांनी जप्त केलेली रक्कम इन्कम टॅक्सकडे सोपवली। इन्कम टॅक्सकडून प्रकरणाचा तपास सुरू। पैसे माझे असल्याचा इन्कम टॅक्सकडे एका कॉन्ट्रॅक्टरचा दावा। 10 कोटी झाडी डोंगरामध्ये सुखरूप पोहोचले आणि फक्त 5 कोटी समोर आले, राऊतांचं वक्तव्य। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून पोलिसांना फोन आल्याचा राऊतांचा आरोप। राऊतांना झोपताना झाडं दिसतात आणि उठताना डोंगर। शहाजी पाटलांचा राऊतांवर पलटवार। कुठलीही रोकड सापडली की ती माहितीची आहे अशीच ओरड राऊत करतात। राऊत सर्कसमधील जोकर, त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसतं। नितेश राणेंचा राऊतांवर हल्लाबोल। माझा गाडीशी संबंध नाही, गाडी कुणाची मला माहिती नाही, शहाजी पाटलांची प्रतिक्रिया। तर अमोल नलावडेंचे अनेक व्यवसाय असल्याचं शहाजी पाटलांचं उत्तर। 5 कोटींची रक्कम सापडलेली गाडी ही अमोल नलावडेच्या नावावर। कार बाळासाहेब आजबे नावाच्या व्यक्तीला काही महिन्यांपूर्वीच विकली। मी शहाजी बापू आणि शेकापचाही कार्यकर्ता नाही, अमोल नलावडेंचं स्पष्टीकरण। अमोल नलावडे शेकापचे नाही तर शहाजी बापूंचे कार्यकर्ते। शहाजी बापूंच्या आरोपांवर शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख यांचं उत्तर। सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पहिली इन्स्टॉलमेंट मिळाली। रोहित पवारांकडून पैशांचा व्हिडिओ ट्विट। एक गाडी खेड शहापूरच्या डोंगर झाडीमध्ये पकडली गेली, पण अजून 4 गाड्या कुठे आहेत, रोहित पवारांचा सवाल। पैसे सापडले त्या संदर्भात चौकशी करा, दूध का दूध पाणी का पाणी होईल। खेड शहापूर टोलनाक्यासंदर्भात अजित पवारांची प्रतिक्रिया। निलेश राणे उद्या शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश करणार। उद्या दुपारी 4 वाजता पक्षप्रवेश। निलेश राणेंची पत्रकार परिषद घेऊन माहिती। कुडाळमधून निलेश राणे निवडणूक लढवणार। रावणाला धनुष्यबाण पेलता आला नाही। निलेश राणेंच्या शिंदे गटाच्या प्रवेशाच्या प्रश्नावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण लोकप्रिय ठरलेली योजना, ती गेम चेंजर ठरेल, अजितदादांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजना बंद केल्याचं वृत्त धादांत खोटं असल्याचंही अजितदादांचं वक्तव्य। अमित ठाकरेंची माहीमधून उमेदवारी घोषित होण्याची शक्यता, तर संदीप देशपांडेंना वरळीमधून उमेदवारीची शक्यता। उद्धव ठाकरेंकडून दादर माहीम मतदारसंघाचा आढावा। अमित ठाकरे उभे राहणार असतील तर उमेदवार द्या, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी। भाजपचे माजी खासदार संजय काकडे फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर। पक्षामध्ये काम करण्यास संधी मिळत नसल्याची काकडेंनी नाराजी व्यक्त केली होती। शिंदे फडणवीसांमध्ये रात्री उशिरा तासभर चर्चा। बंडखोरी टाळण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा। काही जागांवर उमेदवारांमध्ये अदलाबदल केली जाऊ शकते, याबाबतही चर्चा झाल्याची माहिती। काँग्रेसच्या 62 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होऊ शकते, नितीन राऊतांची माहिती। आमची यादी धक्का देणारी असू शकते, नितीन राऊतांचं वक्तव्य। बोरिवली मतदारसंघासाठी भाजपमध्ये दावेदारी वाढली। गोपाळ शेट्टींसह शिवानंद शेट्टी, स्नेहल शहा आणि शरद साठमांचं नाव चर्चेत। विद्यमान आमदार सुनील राणेंचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। नाशिकमध्ये माहितीमधील इच्छुकांकडून बंडाचा झेंडा। दिंडोरीचे माजी आमदार आणि शिंदे गटाचे धनराज महाले बंडाच्या तयारीत। दिंडोरीमधून धनराज महाले शिंदेच्या शिवसेनेकडून इच्छुक। दिंडोरीची जागा अजित पवार गटाला सुटल्यानं महालेंचं बंड। अर्जुन खोतकरांचा मुलगा अभिमन्यू खोतकरांकडून मनोज जरांगेंची भेट। अंतरवाली सराठीमध्ये अभिमन्यू खोतकर आणि जरांगेंमध्ये चर्चा। अर्जुन खोतकर जालन्यातून शिंदेच्या सेनेकडून निवडणूक लढण्यास इच्छुक। अमोल मिटकरी अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर। अजितदादांनी चर्चेसाठी बोलावल्यानंतर मिटकरी मुंबईत। अमोल मिटकरी अकोटमधून लढण्यास इच्छुक। राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे अजित पवारांच्या भेटीला। गायत्री शिंगणे अजितदादा गटाकडून काकांविरोधात लढण्यास इच्छुक। धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरेंनी घेतली शरद पवारांची भेट। शिंदेखेडा मतदारसंघातून पवार गटाकडून उमेदवारीची मागणी। उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याचा भामरेंचा निर्णय। उमेदवारी जाहीर नसताना सुद्धा खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचा प्रचार सुरू। इच्छुक असलेल्या सचिन दोडकेंकडून प्रचार सुरू। नाशिकमध्ये माहितीमधील इच्छुकांकडून बंड। दिंडोरीची जागा अजित पवार गटाला सुटल्यानं शिंदे गटाचे नेते धनराज महाले बंडाच्या तयारीत। 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा महाले यांचा निर्णय।
कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत मी राहणार. संदीप नाईक तुतारी हाती घेण्याची शक्यता. तर बेलापूरमधून भाजपकडून मंदा म्हात्रेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संदीप नाईकांची बंडखोरी. संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यावरून नवी मुंबईमध्ये राजकारण तापलं. पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा देण्यास सुरुवात. निष्ठावंतांना उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची पवारांकडे मागणी. आमदार सतीश चव्हाण यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश निश्चित. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे चव्हाण यांचा प्रवेश लांबला. पुढील 2 दिवसांमध्ये पवार गटामध्ये प्रवेश करणार. लातूरच्या उदगीर मतदारसंघातून वंचितकडून शिवाजी देवनाळे यांना उमेदवारी जाहीर. देवनाळेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत केला जल्लोष. लक्ष्मण ढोबळेंनी दुसऱ्यांदा सुप्रिया सुळेंची भेट घेतली. अभिजित ढोबळे मोहोळमधून लढण्यासाठी इच्छुक. पंकजा मुंडेंकडून रात्री 11:30 वाजता अजित पवारांची देवगिरी बंगल्यावर भेट. बीड जिल्ह्यामधील विधानसभेच्या जागांवर चर्चा झाल्याची माहिती. बैठकीला धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती. विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार. 29 ऑक्टोबरला अर्ज भरण्याची शेवटची तारीख. अजित पवारांनी 17 जणांना एबी फॉर्म दिले. बनसोडे, चेतन तुपे, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवाळ, भुजबळ, भरत गावित, शेखर निकम यांचा समावेश.